तिजोरीच्या तिजोरीवरून सध्या महायुतीत चढाओढ पाहायला मिळते। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। तर राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असं वक्तव्य आता रुपाली चाकणकरांनी केले। दुसरीकडे तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण तिजोरीचा मालक आपलाच असा टोला चंद्रकांत दादांनी अजितदादांना लगावलाय। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असा टोला चंद्रकांत दादांनी अजित पवारांना लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। तुम्ही मतदानात काट मारली तर मीही निधीत काट मारेन असं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असल्याचं म्हटलं होतं। त्यावर चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री, 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं। आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आवडून तुम्हाला सांगायचंय, निधीशिवाय कोणतीही कामं होत नाही। त्याच्यामुळे मग तुमचं निधी आमचा। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरचे उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। हे मला वाटतं बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं। बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही असं नसतं। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो। नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? दोघांना सांगावं असं वाटतं की ते जे पैसे आहेत ते तुमच्या काकाचे नाही आहेत, ते आमच्या कष्टाचे, आमच्या कराचे पैसे आहेत आणि ते आम्ही देशासाठी देतो, तुमच्या खिशासाठी आणि तुमच्या मतांसाठी देत नाही। तर तुम्ही बोलताना भान ठेवा। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास, नेते शहराच्या विकासावर बोलतात पण त्यांची शहरच भकास असतात असं वक्तव्य अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांनी केले। यावेळी अजित पवारांनी शिवराळ भाषाही वापरली। यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी दादांना सल्लाही दिलाय। मी कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपाडा असतो तिथं। मला असं वाटतं की दादा एक जबाबदार नेते आहेत। प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आता माझ्यासारखी कार्यकर्ता दादांना काय सांगणार? राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत काम केलेली मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे सगळ्यांनीच, कुठले सगळ्याच नेते असतील, कार्यकर्ते असतील, या दिवसांमध्ये आपलं बोलणं जे आहे ते त्या ठिकाणी तारतम्य राहूनच बोललं तर ते जास्त बरं असतं। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी TV9 मराठीवरील मुलाखतीत भाष्य केलं। युतीला गालबोट लागता कामा नये अशा फडणवीसांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना सूचना दिल्याचं शिंदे म्हणाले। तर शहांकडे कुठलीही तक्रार केली नसल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं। महायुतीत खास करून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीवरून खुद्द उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाष्य केले। युतीला गालबोट लागता कामा नये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सक्त सूचना दिल्या असं उत्तर शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवरील प्रश्नावर दिले।
तसंच मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने विकासात्मक प्रचार करायचं ठरल्याचं शिंदेंनी खास TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मी आमच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना एकदम स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन देईन की आपल्या युतीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये. युती अभेद्य राहिली पाहिजे. तुमच्याकडनं तुम्ही पक्षप्रवेश थांबवली, कारण तसं नंतर ते दिसलं नाही. पण भाजपत थांबले नाही, भाजपत अजूनही सुरू आहेत. आणि रवींद्र चव्हाण स्वतः असं म्हणाले की इनकमिंग काही थांबणार नाही. जर असं असेल तर ते मला असं वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्यानंतर मग ते दोन्ही पक्षांनी पत्ते पाळली पाहिजे. प्रवेश जेव्हा काँग्रेसचे होते तेव्हा काँग्रेसचे प्रवेश आणि इतर विरोधी पक्षातले काही लोकांचे प्रवेश होते, तर मी सांगितलं हे भाजपचं तर नाही ना बाबा. आणि मग मी सांगितलं मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपण शिवसेनेमध्ये प्रवेश द्यायचा नाही, आणि त्यांनी देखील कार्यकर्त्यांना सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट दिल्लीत जात महाराष्ट्र भाजपच्या धोरणाविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्याचं बोललं जात होतं. मात्र तक्रार करण्याचा स्वभाव नसल्याचं म्हणत दुसऱ्या विषयावर भेट झाल्याचं शिंदेंनी यावेळी सांगितलं. तर आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. शिवसेना म्हणून एनडीएचा खूप जुना अलायन्स पार्टनर आहे. त्यामुळे एनडीएचे देखील काही विषय असतात, आणि स्थानिक पातळीवरचे विषय स्थानिक लेवलला देवेंद्रजीने अजितदादा सोडवत असतो. दिल्लीला जाणं म्हणजे काहीतरी तिकडे कोणाची तरी तक्रार करणं असा विषय नसतो. माझा तर तक्रार करणारा स्वभाव नाहीये. दरम्यान मुंबईत एकत्र लढण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून महायुतीचाच महापौर मुंबईत बसणार असा दावा शिंदेंनी केलाय. शिवसेना आणि भाजप, अजितदादाही आहे, महायुती म्हणून पूर्णपणे महायुतीचा महापौर होईल याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. भाजपमध्ये 100% भाजप किंवा महापौर आमचा अशा प्रकारची वक्तव्य येतात. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महायुतीचाच महापौर होणार. माझ्या बाजूला बसले होते. म्हणजे मग सगळ्या ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार महापालिका. माझी इच्छा महायुती म्हणून लढणं आहे, त्यांची इच्छा महायुती म्हणून लढणं आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर शिंदेंनी याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलंय. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही असं वाटतं. महायुतीचा महापौर बसेल. लाडकी बहीण योजनेवरून फडणवीस आणि शिंदेंनी आश्वासन दिले. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं फडणवीस म्हणाले. तर जोपर्यंत शिंदे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं आश्वासन शिंदेंनी दिले. काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार. 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही. आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही. बहिणींची योजना सुरूच राहील. माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे. उद्धव ठाकरेंनी आज संजय राऊतांची भेट घेतली. संजय राऊत पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील असं ठाकरेंनी राऊतांच्या भेटीनंतर म्हटलंय. ठाकरेंनी राऊतांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. तर यांच्या फायद्यासाठी ते तलवार घेऊन येणार का असा सवाल करत नरेश मस्केंनी टीका केली आहे. गेल्या महिनाभरापासून आजारी असलेले संजय राऊत लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आज भांडूपमधल्या संजय राऊतांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. याच वेळी मिलिंद नार्वेकर सुद्धा सोबत होते. आम्ही रोज कॉन्टॅक्ट मध्ये तसे असतोच, पण साहजिकच आहे हल्ली त्याला रोज मी फोन नाही करत, सुनीलला छळत असतो त्याच्या तब्येतीबद्दल. खूप दिवसापासून भेटायचं तर होतंच. आज भेट झाली, एकूण भेटून चांगलं वाटलं, बरं वाटलं. आज खूप फ्रेश दिसलं मला संजय. येस, आणि नुसतेच नाही तलवार घेऊन दिसतील. त्यांची तब्येत ठीक नाहीये तरी सुद्धा यांच्या फायद्याकरता तलवार घेऊन येणार म्हणतायत. केवळ स्वार्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला आहे. थोडी स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देण्यापेक्षा तलवार घेऊन तुम्ही बाहेर या
ही जे त्यांचा जो काही सल्ला आहे, नमस्कार आहे त्यांना. संजय राऊतांवर सध्या मुंबईतच वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गर्दीत न मिसळण्याच्याही सूचना त्यांना डॉक्टरांनी दिल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून कुणाल कामरानं RSSवर टीका केली. हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही असं कुणाल कामराने म्हटले. तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील असं बावनकुळे म्हणतात. कॉमेडियन कुणाल कामरानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. कामरानं स्वतःच्या टी शर्टवर RSS असं लिहिलेलं आहे. RSS शब्दाच्या जवळ कामरानं एक वादग्रस्त फोटोही छापलाय. हा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत त्यानं संघाला डिवचण्याचाही प्रयत्न केला. फोटो कॉमेडी क्लबमध्ये पोस्ट केलेला नाही अशी पोस्ट कामरानं केली. कामराच्या या पोस्टवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे. कुणाल कामराचं अति होतंय, त्याच्यावर कडक कारवाईची आवश्यकता आणि या प्रसिद्धीच्या साठीच अशा प्रकारचं वात्रट काहीतरी बोलत असतो. पण सूर्यावर थुंकून काही सूर्याला परिणाम होत नाही. पण त्यांनी मर्यादात राहून बोलावं, नाहीतर मग आमचाही त्या ठिकाणी संयम ढळला तर मग कामराचे जे काय व्हायचं ते होईल. असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील. आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती. आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय. याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे. IIT नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं. यावर ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा असं संजय शिरसाट म्हणाले. IIT मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंहांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. IITच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवलं आणि त्याचं मुंबई केलं नाही याबद्दल मी खुश असल्याचं वक्तव्य जितेंद्र सिंहांनी केलं. मुंबई पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अमराठीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच केंद्रातील मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर मनसेकडूनही इशारा देण्यात आलाय. And as was being mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it straight made this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार, आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात? आहे का हिंमत आशिष शेलार आणि अमित साटमांमध्ये की आपल्या नेत्याचा जाहीर निषेध करायचा? जितेंद्र सिंग, पुढच्या वेळी आपण ज्यावेळी मुंबईत याल त्यावेळी आपला उचित सन्मान आणि सत्कार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल. मुंबई महानगरपालिका आहे, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाहीये. मग आहेत ना अंधेरीचे डोनाल्ड डक जे पक 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 करत असतात. महापौर खान नाही झाला पाहिजे, आमका नाही झाला पाहिजे. आता त्यांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, जाब विचारा तुमच्या त्या सिंहला आहे हिंमत तर. नाहीतर डोनाल्ड डक सारखं आहे ना कार्टून नेटवर्क चालवत राहा इकडे मुंबईत रोज सकाळी पक पक. ते खुश असून चालणार नाही. ज्या शहराचं नामांतर झालंय त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो का कोणती असो. म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे. बीड नगर परिषदेवरून अजितदादा आणि क्षीरसागरांमध्ये चांगलीच जुंपलेली. पक्ष काय तुझ्या काकाचा झालाय का असा सवाल अजितदादा यांनी विचारलाय. तर पक्ष तुमच्याच काकाचा, फक्त तो व्यवस्थित चालवा असं क्षीरसागर यांनी म्हटलंय. ते इतके दिवस आमच्यात होते, मला विचारलं मग की बाबा ते बी फॉर्म पाठवा. म्हणलं कशाला? म्हणले 53 लोक उभे करायचे, सगळे माझ्याकडे पाठवा. म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय? सगळे माझ्याकडे पाठवा, तू काय मालक झाला का? म्हणलं का पक्षाचा? हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही. आणि EB फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची,
काहीतरी मिसफीड हे दादाला त्यांनी केलंय. मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनी सुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही. आता त्यांना प्रीफीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी. धनंजय मुंडेंना खंत वाटत असेल तर त्यांनी कराड शेजारी जाऊन बसावं आणि खंत दूर करावी असा टोला धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेंनी लगावलाय. तर आठवण येत असेल तर जेलमध्ये जाऊन राहा अशी टीका बजरंग सोनावणेंनी केली. त्याने जी काय खंत बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागं असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल. त्यांना जर खूप आठवण येत असली तर माझी त्यांना विनंती आहे की जाऊन तिथं तुम्ही राहा. बाप एका पक्षात पोरगी दुसऱ्या पक्षात अशी टीका अशोक चव्हाणांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांवर केली. तर जिवंत असेपर्यंत अशोक चव्हाण यांना भाजप कळाली तरी खूप झालं असा टोला चिखलीकरांनी लगावला. आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात. तुमच्यापासून सुरुवात इकडून डोळ्यापासून आहे. बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं. आणि उद्या प्रचार करायची वेळ तर 5चा वेळ, या वळणात वेगळा प्रचार, त्या वळणात तिकडे वेगळा प्रचार. म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये उघडलाय. हे हाणून पाडा. माझ्या मुलीनं कुठं काम करावं हा माझ्या मुलीला पूर्ण स्वतंत्र आहे. आम्हाला आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या कारणासाठी आपण का गेलो हे तर अनेक वेळी सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा केला पाहिजे की मी काँग्रेसनं मला एवढं दिल्यावरही बेईमानी का केली. त्यांना माहीत नसेल तर मधुकरराव भावे साहेबांचा लेख मी त्यांच्याकडे पाठवतो. त्यांनी वाचावा आणि मग त्याच्यावर आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पक्षाची निर्णय घ्यायची पद्धत फार वेगळी. आणखी अशोक चव्हाणला ते जिवंत असेपर्यंत कळलं तरी खूप झालं. माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिला मारलं असा आरोप डॉक्टर गौरी गर्जेच्या कुटुंबियांना केला. मुलीच्या डोक्याला मारल्याच्या खुणा होत्या. शरीरावरील मारहाणीच्या खुणांचा तपास व्हावा अशी मागणीही कुटुंबियांनी केली. संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची स्थितीने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे. 2 त्यांना विचारा. मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असेल तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे. आहेच केलीच नाही. तिला मारल्यावर आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना. असं मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती. कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत. PM रूम मध्ये गेलेलो आहे. इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार म्हणजे हानमारीत ती मेली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे पाहिलंय मी डोळ्याने.